मनसेची मान्यता रद्द करा. भारतीय हिंदू सेनेचा निवडणूक आयोग आणि राज्यपालांना पत्र. भाषेच्या नावाखाली होणारी मारहाण सहन करणार नाही. प्रमोद सिंह यांची प्रतिक्रिया. आम्ही आईच्या पोटातून मराठी शिकतो. मराठी कुणी शिकवण्याची आवश्यकता नाही. शिवसेनेनं आजपर्यंत 8 अमराठी राज्यसभा खासदार कोणत्या प्रेमातून केलेत? गोपीचंद पडळकर यांची ठाकरेंच्या मेळाव्यावर टीका. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर व्यासपीठावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं एकत्रित फोटो सेशन. मुलगा तेजस ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, सुनबाई मिताली ठाकरे हे उपस्थित. तर ठाकरेंची तिसरी पिढी आदित्य आणि अमित ठाकरे यांचीही गळाभेट. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर ठाण्यात मनसेची बॅनरबाजी. धन्यवाद देवाभाऊ, तुमच्यामुळे एकत्र ठाकरे भाऊ. बॅनरवर आशय. मनसेनं बॅनरद्वारे भाजपला डिवचलं. छत्रपती संभाजी महाराज 16 भाषा शिकले मग ते मूर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा दाखला देताना संजय गायकवाडांचं वादग्रस्त वक्तव्य. तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून ट्विट करत ठाकरे बंधूंचं कौतुक. महाराष्ट्रातील उठाव हिंदी लादणाऱ्यांचे डोळे उघडे करेल. ट्विटमधून स्टॅलिन यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंनी गुंडगिरी थांबवावी, नाहीतर मुंबईत येऊन सर्व अहंकार उतरवेन. बिहारच्या जन अधिकार पक्षाचे नेते पप्पू यादव यांचा राज ठाकरेंना इशारा. मी मराठी बोलत नाही. दम असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा. भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादवचं महाराष्ट्रातील नेत्यांना खुलं चॅलेंज. मी महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलणार नाही. दिनेश लाल यादवनं डिवचलं. सुशील केडी यांनी राज ठाकरेंची माफी मागितली. माफ करा, वक्तव्य मागे घेतो. सुशील केडी यांची भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यावरून माफी.